नंतर डबल डबल कुटाणा करायची गरजच नाही, कारण एकाच पिठापासून साबुदाण्याचे पापड आणि चकली आपण दोन्ही पण बनवू शकतो। 1 किलो साबुदाणा मी रात्रभर भिजत घातलाय, छान असा भिजला आहे तो। इथे मी बटाटे उकळून त्याचं छान असे मॅश करून घेत आहे, किंवा तुम्ही अशा प्रकारे किसून पण घेऊ शकतात। अर्धा किलो भगर मी शिजायला घातली आहे मीठ टाकून। भगर तुम्हाला टाकायची असेल तरच टाका। इथे पाणी छान असं उकळून घ्यायचं आपल्याला। पहिल्यांदा हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे, चवीनुसार मीठ आणि उकडलेला बटाटा पण त्यामध्ये टाकायचा, किंवा तुम्ही किसलेला असेल तो पण टाकायचा, आणि साबुदाणा पण टाकून द्यायचा सगळं। इथे आपली भगर पण शिजली आहे, ती पण त्यामध्ये मिक्स करायची। सगळं मिक्स केल्याच्या नंतर बघा असं काहीच बॅटर आहे, थोडंसं बॅटरला मिक्सर मधून छान असं बारीक करून घ्यायचं आणि याचे आपल्याला पापड बनवायचे आहेत। एकदम वेगळी पद्धत आहे, एकदम छान असे दुप्पट फुगणारे पापड होतात। आणि दुसऱ्या बॅटरचा आपल्याला चकली बनवायचं आहे। तेलाच्या पिशवीत बॅटर टाकून मी अशा प्रकारे चकल्या बनवल्या आहेत, खूप सुंदर आणि एकदम खुसखुशीत झाल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम दुप्पट फुगतात आणि एकदम पांढरे शुभ्र आहेत। पापड तर तुम्ही पहाच एकदम दुप्पट तिप्पट फुगत आहे पापड। नक्की एकदा ट्राय करा, काहीतरी वेगळी रेसिपी आहे आणि याची टेस्ट पण वेगळी आहे। खाली लिंक आहे मोठा व्हिडिओ